नेक्स्ट वन इज टाइप्स ऑफ ECT. इन द एन्शंट एरा, सुरुवातीच्या काळामध्ये देर वेर ओनली वन टाईप ऑफ ECT दॅट वॉज डायरेक्ट ECT. शब्दामध्येच उत्तर आहे. डायरेक्ट ECT म्हणजे काय? विदाउट एनी मेडिकेशन, कोणतंही औषध न देता द इलेक्ट्रिक करंट वॉज ट्रान्सफर्ड, दॅट इज डायरेक्ट ECT. Modified ECT, here there are certain medications which can be administered prior to ECT. म्हणजे ECT द्यायच्या अगोदर काही मेडिकेशन्स आहेत. दोज आर अॅनास्थेटिक एजंट अँड मसल रिलॅक्संट्स. ठीक आहे, मसल रिलॅक्संट आणि अॅनास्थेटिक एजंट्स हे मेडिकेशन दिले जातात आणि मगच ECT दिली जाते. आता हे का दिली जाते हे आपण पुढं कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो. ठीक आहे, मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी अँड टोटल नंबर ऑफ ECTs. ठीक आहे, आता एखाद्या पेशंटला किती वेळा आपण ECT देऊ शकतो? सो फ्रिक्वेन्सी दे हॅव सेड हार्डली थ्राइस इन अ वीक. म्हणजे काय? आठवड्यामध्ये 3 वेळा आपण पेशंटला ECT देऊ शकतो. बट यू कॅन सी हिअर ऑर ॲज इंडिकेटेड. ऑर ॲज इंडिकेटेड मीन्स व्हॉट? इफ द पेशंट सिम्पटम्स आर गेटिंग सिव्हिअर. ठीक आहे, म्हणजे पेशंटचे सिम्पटम्स सिव्हिअर झालेत, पेशंट आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे, पेशंट इज शोईंग व्हायलंट बिहेवियर, अशा कंडिशनमध्ये आपण यू कॅन इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ ECT. ओके, नेक्स्ट वन वी कॅन सी हिअर ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोड्स. तर आता हे इलेक्ट्रोड्स जे आपण मागाशी इमेजमध्ये बघितलेलं ना ब्लॅक कलरचं, तर ते इलेक्ट्रोड्स कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो? These electrodes can be applied bilaterally as well as unilaterally. Bilaterally म्हणजे काय? दोन्ही साईडला. ठीक आहे, ॲट द टेम्पोरल बोन दोन्ही साईडला आपण इलेक्ट्रोड्स लावू शकतो, किंवा युनिलॅटरली एकाच साईडला आपण इलेक्ट्रोड लावू शकतो. कुठे? See here, the midpoint on the line joining the tragus of the ear and lateral canthus of the eye. म्हणजेच काय? जे आपला इयरचा जो वरचा भाग आहे, द लाईन जॉइनिंग द ट्रॅगस ऑफ द इयर आणि लॅटरल कॅन्थस ऑफ द आय, सो त्याच्या बरोबर मिड पॉईंट दॅट इज 2.5 सेंटीमीटरला आपण हा इलेक्ट्रोड प्लेस करू शकतो. नाव वी विल सी द इंडिकेशन्स. व्हॉट आर द इंडिकेशन्स ऑफ ECT? सो द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेशन. बरं, सर्वात पहिला इंडिकेशन म्हणजे काय आहे? इंडिकेशन मीन्स व्हॉट? कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये आपण ही ECT देऊ शकतो. तर असे कोणते कोणते कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन आहे मेजर डिप्रेशन. इफ अ इंडिव्हिज्युअल हु इज सफरिंग विथ मेजर डिप्रेशन, अशा कंडिशन्समध्ये आपण ECT देऊ शकतो. कधी? इफ द ड्रग्स आर नॉट वर्किंग प्रॉपरली, और आपण असं म्हणू शकतो इफ द पेशंट इज नॉट शोईंग गुड अँड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टुवर्ड्स मेडिकेशन, तर आपण ECTला जाऊ शकतो. म्हणजे मराठीत काय म्हणता येईल स्टुडंट्स? जर औषधांचा जर त्या पेशंटला फरक पडत नसेल तर ECT आपण देऊ शकतो मेजर डिप्रेशनमध्ये. ठीक आहे, तसंच दुसरा डिसऑर्डर कोणता आहे? लाईक सिव्हिअर कॅटाटोनिया. इट इज अ पार्ट ऑफ स्किझोफ्रेनिक डिसऑर्डर. हे पण आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया स्किझोफ्रेनिया इन डिटेलमध्ये काय असतं. ठीक आहे, सो कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनिया, इट इज अ टाईप ऑफ स्किझोफ्रेनिया. अशा कंडिशनमध्ये पण आपण देऊ शकतो ECT. नेक्स्ट वन इज सिव्हिअर सायकोसिस, ऑफकोर्स प्युअर स्किझोफ्रेनिया और मॅनिक कंडिशन. ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर्समध्ये लाईक ऑर्गॅनिक मूड डिसऑर्डर आणि ऑर्गॅनिक सायकोसिसमध्ये पण आपण ECT देऊ शकतो. आणि दीज आर सर्टन अदर इंडिकेशन्स. नाव एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉन्ट्राइंडिकेशन्स क्वेश्चन विचारला जातो. सो ॲब्सल्यूट म्हणजे काय? काही पण होऊ दे, जर पेशंटला ही कंडिशन असेल तर ECT द्यायची नाही. कोणती कंडिशन? इफ अ क्लायंट हु इज सफरिंग विथ इन्क्रीज्ड ICP, ज्याचं इंट्राक्रेनियल प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, अशा कंडिशनमध्ये आपण पेशंटला ECT अजिबात द्यायचं नाही. दो द पेशंट इज शोईंग वर्स्ट सिम्पटम्स, देन ऑल्सो यू आर नॉट सपोज टू गिव्ह electroconvulsive therapy in the patient who is having increased intracranial pressure. नेक्स्ट वन रिलेटिव्हमध्ये आहे लाईक सेरेब्रल ॲन्युरिझम, त्याच्यानंतर सेरेब्रल हेमरेज, ब्रेन ट्यूमर, ॲक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, निमोनिया और ॲवोर्टिक ॲन्युरिझम आणि रेटायनल डिटॅचमेंट. सो दीज आर दी व्हेरियस अदर डिसीजेस और अदर कंडिशन्स. ह्या कंडिशन्समध्येही आपण ECT द्यायची नाही.
कॉम्प्लिकेशन्स बघूया आपण. व्हॉट आर द कॉम्प्लिकेशन्स? सो द लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन ऑफ ECTs आर रेअर. म्हणजे ECT देता देता मृत्युमुखी होण्याचे कारण अशी ही रेअर आहेत. ECTमुळे डेथ होण्याचे चान्सेस रेअर आहेत. बट यस, ठीक आहे. अजून दुसरं काय म्हणलेलं आहे? ECT डज नॉट कॉजेस एनी ब्रेन डॅमेज. ठीक आहे. मोस्टली नातेवाईकांचा गैरसमज असतो की आमच्या पेशंटला तुम्ही शॉक थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंट देता आणि त्या कंडिशनमध्ये आमच्या पेशंटचा मेंदूला काही दुखापत होणार तर नाही ना, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. ECT डज नॉट कॉजेस एनी काइंड ऑफ ब्रेन डॅमेज. बट यस, फ्रॅक्चर्स कॅन ऑकर. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला बोललेलो ना, टाईप्स ऑफ ECT, डायरेक्ट ECT आणि मॉडिफाईड ECT. डायरेक्ट ECTमध्ये काय केलं जायचं? कोणतंही मेडिकेशन दिलं जात नव्हतं. आणि मॉडिफाईडमध्ये ॲनेस्थेशिया आणि मसल रिलॅक्सन द्यायचे, ते जेणेकरून बॉडी पूर्ण पॅरालाइज व्हायची, थोडेफार मसल टोन्स रिलॅक्स व्हायचे. ठीक आहे. पण डायरेक्ट ECTमध्ये कोणतंही मेडिकेशन दिलं जात नव्हतं. म्हणून अशा कंडिशनमध्ये काय व्हायचं? पेशंट्स मे सफर विथ फ्रॅक्चर्स. ठीक आहे. ऑर एल्स दे मे सफर विथ डिसलोकेशन ऑफ बोन. हे पण रेअर व्हायचं. कोणामध्ये हे दिसून यायचं? द पेशंट्स हू वेर सफरिंग विथ ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस इज नथिंग बट द डिकॅल्सिफिकेशन ऑफ बोन्स. ठीक आहे. बोनमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशनचं प्रमाण खूप कमी राहतं आणि जेणेकरून द बोन्स आर मोर प्रोन टू बिकम फ्रॅक्चर. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द कॉम्प्लिकेशन. होप सो आत्तापर्यंत तुम्हाला जे काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन बी कंटिन्यू. नेक्स्ट सेशनला आपण पुढचं कंटिन्यू करूया पार्ट. ओके. लाईक साईड इफेक्ट्स, त्याच्यानंतर रोल ऑफ नर्स इन ECT, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंप्लीट करूया. थँक्यू.